आहेत का, ह्या प्रश्नापर्यंत होतो. नागसेनाने त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही म्हणता की भगवान बुद्ध जर सर्वज्ञ आहेत, मग त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले होते की सर्वज्ञ कसे आहेत, तर मग ह्या कारणाने नाही, त्या कारणाने नाही. आणि भंते नागसेनाने सर्वज्ञ होण्याकरता काय पात्रता लागते, काय कॅपॅबिलिटी लागते, हे समजावून सांगताना त्यांनी 7 चित्ताचे प्रकार सांगितले होते. आपण ते बघितले होते 7 चित्ताचे प्रकार. तर जो पहिलाच आहे श्रोतापती, सकृतागामी, अनागामी, त्याच्यानंतर पश्चेक बुद्ध, बोधिसत्व आणि सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्धाचं चित्त एवढं हलकं असतं की ते सर्वज्ञ असतं, म्हणजे त्यांना कुठलाही विषय असा वर्ज्य नाही की त्या विषयामध्ये भगवान बुद्धाला ज्ञान नाही. आणि तिथपर्यंत जाण्याकरता ह्या 7 चित्तातून आपल्याला जावं लागतं. म्हणून सर्वज्ञ भगवान बुद्ध होते. सर्वज्ञ तुम्हालाही होता येईल का, तर भगवान बुद्धाने सर्वांनाच सांगितलेलं आहे की बुद्ध प्रत्येकाला होता येतं, फक्त त्या कसोटीतून तुम्ही गेले पाहिजे. आणि म्हणून तो प्रश्न आपण शेवटचं चित्त त्याचं सम्यक संबुद्धाचं चित्त आपण पाहिलं होतं. आता याच्या पुढचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न विचारतो की देवदत्ताविषयी. सगळ्यांनी छोटी छोटी, आपण बौद्ध आहोत म्हणजे आपल्याला बऱ्याचशा काही मोजक्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. सुजाताची खीर माहिती आहे, विशाखाची अग्रसेविका माहिती आहे, देवदत्ताचं भगवान बुद्धाला विरोध केलेला आहे हेही माहिती आहे. पण नेमकं इथे राजा मिलिंद प्रश्न विचारतो नागसेनाला की तुम्ही जर म्हणता भगवान बुद्ध सर्वज्ञ होते, तर मग देवदत्ताविषयी त्यांना कळालं नाही का की देवदत्त आपल्या संघामध्ये फूट पाडणार आहे, आणि तरीही भगवंताने त्याला प्रवर्जा दिली. ह्या संबंधीचा आजचा प्रश्न आहे. तो काय प्रश्न विचारतात तो आपण बघूया. भंते देवदत्ताला प्रवर्जा कुणी दिली? महाराज, भद्य, अनुरुद्ध, आनंद, भोगो, किबिल. देवदत्त हे 6 शाक्य क्षत्रिय कुमार आणि 7वा उपाली नावी. या सर्वांना भगवान बुद्धांना बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे असे समजताच अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपल्या अंतरप्रेरणेने बुद्धाच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्याकरिता गृहत्याग करून भगवान बुद्धाचा मार्ग अनुसरला. त्या सर्वांना स्वतः भगवान बुद्धांनीच प्रवर्जा दिली. भंते संघात प्रवेश मिळवल्यानंतर देवदत्ताने संघास भेदनीती सुरू केली होती, हे खरे आहे काय? होय महाराज. दुसरे कोणीही साधारण उपासिका, भिक्षुनी किंवा सामनेरी असे संघात कलह माजविण्याचे पाप करू शकत नाही. समान संवासाचा आणि समान सीमेत राहणारा कोणी प्रकृतमा भिक्खूच संघात कलह माजून संघ फोडण्याचे पाप कर्म करू शकतो. भंते संघात फूट पाडणाऱ्या माणसाला कोणते कर्म प्राप्त होते? महाराज, 1 कल्प काळाचे कर्म त्यास मिळते. भंते नागसेन, देवदत्त हा संघात भेदनीतीचा प्रसार करून संघात फूट पाडेल आणि त्याच कर्मफळाच्या अनुषंगाने त्यास 1 कल्पपर्यंत नरकवास भोगावा लागेल असे भगवान बुद्धास देवदत्ताने प्रवर्जित होण्यापूर्वीच माहीत होते काय? होय महाराज. भगवान बुद्धास हे आधीच समजले होते. भंते नागसेन, तर मग भगवान बुद्ध महान, दयाळू व कृपाळू होते. समस्त प्राणी मात्राचे कल्याण करणारे होते. त्यांच्या जीवनातील दुःखाचे निर्धारण करून त्यांच्या हिताची तरतूद करणारे होते. अशी जी त्यांची जनतेत ख्याती आहे ते साफ खोटे ठरते. आणि जर त्याने देवदत्ताबद्दल काही न जाणता त्यास प्रवर्जा दिली असेल, त्यावरून सुद्धा बुद्ध सर्वज्ञ होते असे म्हणता येणार नाही. भंते, हेही एक आपल्या पुढे ठेवण्यात आलेले कोडेच आहे. आपण याचे निराकरण करून धर्मविरोधकाच्या तर्काचे खंडन करा. आपल्यासारखे विद्वान भविष्यात होतील असे सांगता येत नाही. या कोड्याच्या निराकरणाला आपले चातुर्य व कौशल्य दाखवा. आता तुमच्या प्रश्न लक्षात आला असेल की राजा मिलिंद भंते नागसेनाला प्रश्न विचारतो की देवदत्ताला प्रवर्जा भगवान बुद्धांनीच दिली, तर भगवान बुद्ध जर सर्वज्ञ होते तर त्यांना त्यांच्या सर्व शक्तीने कळलं नाही का की हा संघात पुढे फूट पाडणार आहे? तर भंते नागसेन म्हणतात की हे त्यांना पहिल्यापासूनच माहित होतं. कारण देवदत्त आणि भगवान बुद्ध यांनी जवळजवळ 400 ते 450 जन्म एकत्र, तुम्ही जर जातक कथेमध्ये गेलात तर 450 जातक कथामध्ये
हा देवदत्त भगवंताबरोबर आहे. म्हणून प्रत्येक जन्मामध्ये हा होता. आणि भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली तर पहिल्या प्रहारामध्ये काय माहिती झालं होतं त्यांना? मागचे पूर्ण जन्म आठवले होते ना. आणि म्हणून देवदत्त हा प्रत्येक जन्मामध्ये भगवान बुद्धाला विरोध करत आलेला आहे हे माहिती होतं. आणि भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झाल्यानंतरही तो संघामध्ये फूट पाडेल हे भगवान बुद्धाला त्यांच्या सर्वज्ञाने माहीत होतं. राजा मिलिंद विचारतो, हे जर त्यांना माहीत होतं तर मग संघात त्यांनी प्रवृत्तीच का दिली? त्याला द्यायलाच नव्हती पाहिजे ना. जर तो संघात आलाच नसता तर संघात फूट पडलीच नसती. आणि जर समजा भगवान बुद्धाला हे माहीत असून त्यांनी दिली तर भगवान बुद्धाला सर्वज्ञ म्हणता येणार नाही. आणि भगवान बुद्धाला जर माहितीच नाही तर मग सर्वज्ञाचा प्रश्नच येत नाही. अशा दोन्ही याच्यातून ते भगवान बुद्धाच्या विषयी प्रश्न विचारतात की भगवान बुद्ध खरोखर सर्वज्ञ होते का? जर सर्वज्ञ होते तर मग देवदत्ताविषयीच्या ह्या प्रश्नाची उकल तुम्ही कशी करा? याची उकल करताना भंते नागसेन 4 ते 5 प्रकाराने त्यांना समजावून सांगतात. पहिल्याच प्रकाराने त्यांना समजावून सांगतात की हे जे राजपुत्र आहेत, कोण कोण? भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किबिल, देवदत्त आणि या 6 जणांबरोबर एक नाभी होता, त्याचं नाव उपाली. ह्या 7 जणाला भगवान बुद्धांनी एकत्रच दीक्षा दिली होती. कारण हे शाक्य कुळातले राजकुमार होते. देवदत्तही राजकुमार होता. तुम्ही छोटीशी कथा ऐकली असेल, कुठेतरी शिकलाही असेल तुम्ही, की जेव्हा राजहंसाला बाण मारतो देवदत्त आणि तो तथागताच्या म्हणजे सम्यक संबुद्धाच्या जवळ येतो, सिद्धार्थ गौतमाच्या जवळ येतो आणि तो निवाडा होताना त्या निवाड्यामध्ये जो मारतो तो मालक नाही तर जो वाचवतो तो मालक. ही छोटीशी कथा तुम्ही ऐकली असेल. तिथपासून देवदत्त हा त्याचा नेचरच आहे. आता बघा, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कशाला जास्त महत्व दिलंय? तर तुमच्या मनाला आणि प्रकृतीला. कारण मन आणि प्रकृती माणसाला घडवत असते. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा मनावरती काम करतो, तुमच्या मनावरती काम करतो. मन काय सांगितलं? भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये तुम्हाला मनच निर्मळ करायला सांगितलंय. काया वाचा मनाने. तर कायाला बी काम करायला कोण लावतो? मनच लावतो ना. एखाद्या माणसाचा खून करायचा हे जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत शरीर त्याचा खून करत नाही. म्हणजे काया ही तुमच्या मनाशिवाय काम करत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धा राजा मिलिंदाला नागसेन सांगतात की जर मिलिंद राजा देवदत्ताला भगवंताने दीक्षा दिली नसती, प्रवर्जा केली नसती, तर मग मात्र तो अजूनच वाईट झाला असता. म्हणून त्याला ते एक उदाहरण देतात की त्याला का दीक्षा दिली? की जर भगवंताच्या शासनामध्ये, टीचिंग मध्ये, शिक्षणामध्ये तो आला तर त्याच्यामध्ये होणारा थोडा तरी बदल होईल. आणि म्हणून त्याला जे एक कल्पपर्यंत नरकामध्ये म्हणजे दुर्गतीमध्ये राहावा लागेल, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी परिणाम होईल, थोडी तरी सुधारणा होईल. म्हणून भगवान बुद्ध करुणामय असल्यामुळं त्यांनी त्याला दीक्षा दिलेली आहे. कारण तेवढ्या तरी कारणामुळे त्याच्यामध्ये होणारा. म्हणून तुम्हाला सांगतो की देवदत्त निष्ठा देवदत्त नव्हता, रिद्धी सिद्धी प्राप्त होता. देवदत्त जेव्हा भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये आला त्याने पहिली एवढी साधना केलेली आहे की त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. त्या रिद्धी सिद्धीच्या बळावरतीच तो अजातशत्रू महालामध्ये असताना दरवाजाच्या फटीतून आत जातो. आणि तो अजातशत्रू अचंबित होतो की सर्व महालाचे दरवाजे बंद आहेत तरी हा माझ्या शयन कक्षामध्ये येऊन उभा आहे, म्हणजे हाच बुद्ध आहे. अजातशत्रू संभ्रमित होतो. का संघामध्ये फूट पडल्या जाते? तर अजातशत्रूने देवदत्ताला सहारा दिलेला असतो, अजातशत्रूने त्याला राजाश्रय दिलेला असतो. आणि म्हणून देवदत्त भगवान बुद्धावरती हत्ती सोडतो, डोंगरावरचा दगड सोडतो. आणि तो दगड सोडल्यानंतरही भगवान बुद्धाच्या पायाला लागून थोडस रक्त निघतं. आणि म्हणून की हा रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. परंतु भगवान बुद्धाला केलेली जखम माणसाला सम्यक संबोधी कधी प्राप्त होत नाही? तर भगवान बुद्ध 4 कारण सांगतात. पहिलं कारण सांगतात की माता पित्याचा जर ज्याने कोणी खून केला तर तो कधीही सम्यक संबुद्ध होऊ शकत नाही. दुसरं कारण सांगितलं त्यांनी
की जो संघामध्ये फूट पाडतो तो कधीही सम्यक संबुद्ध होऊ शकत नाही. आता त्यावेळेचा संघ म्हणून भगवान बुद्धांनी 4 संघ आम्हाला निर्माण करायला सांगितले होते की नव्हते? आम्ही संघात किती फुटी पाडतो? आम्ही फक्त खाली धार्मिक संघच घेणार आहेत का? बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष हा एक संघ निर्माण करायला सांगितला होता ना. मग आम्ही किती फूट पाडली त्याच्यामध्ये? मग ते फूट पाडणारे आम्ही खरंच सम्यक संबुद्ध होऊ का? त्या कल्पनेपर्यंत तरी आम्हाला जाता येईल का? का नाही आम्ही आज जात? आजच उदाहरण तुम्हाला सांगतो की आजचा ज्वलंत प्रश्न काय बौद्धाच्या पुढचा? महाबोधी महावीराचं प्रकरण चालू आहे ना. काय आहे तिथे चालू? आम्ही काय करतोय? आजही आमच्यामध्ये एवढ्या फुटी आहेत की त्या आंदोलनामध्येही फुटी आहे. तिथे लांबा आखाच्या नेतृत्वामध्ये तिथलं आंदोलन चालू आहे. आमचा अखिल भारतीय भिक्षू महासंघ कुठे आहे माहिती नाही. आमच्यावाल्या पक्षीय लेवलवरती आमचे आंदोलन कुठे चालू आहेत? चालू आहेत. आंदोलन चालू नाहीत अशातला प्रकार नाही, प्रत्येक ठिकाणी चालू आहे. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेला जो तुमचा एक संघ आहे तो एक संघ न राहता फुटीरतेच्या मार्गावरती सर्व आंदोलन चालू आहे. मग औरंगाबादमध्ये मोर्चा निघतो, तो कोणाच्या तरी नेतृत्वात असतो, त्याला कोणाला तरी नेतृत्व द्यायचं असतं. नागपूरमध्ये निघतो तो वेगळ्याच नेतृत्वात निघतो. पुण्याला निघतो, मुंबईला निघतो, ते वेगळ्याच नेतृत्वात. तुम्ही आता सगळे सुशिक्षित लोक आहात. 4 दिवसापूर्वी तिथल्या त्या महंतांनी एक प्रेस घेतली, वार्ताहर परिषद घेतली. आता किती लोकांना ती त्याची परिषद कळाली की नाही कळाली माहिती नाही. तो पहिल्या 2 प्रश्नामध्ये सांगतो की आमच्या इथे ह्या याच्यामध्ये आम्ही आत असण्याला कारण काय? तर आमच्या महंतांनी 500 वर्ष हे ठिकाण सांभाळलेलं आहे. पहिल्या वार्ता परिषदेमध्ये सांगतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगतो की पिंडदान देणं हे आमच्या 9व्या अवतारानुसार आमचं काम तिथे ते लाखो वर्षापासून चालू आहे. अजूनही कुणी खंडन त्याचं करत नाही. काय कारण काय त्याचा? बेटी ऍक्ट बनण्याचे कारण काय हेच अजून आमच्या लक्षात आलं नाही. आम्ही कुठलाही मुळावर घाव घालायला तयार नाही. ते प्लेस जागतिक लेवलवरचं धार्मिक लेवलची मान्यता युनो मध्ये आहे त्याला. म्हणजे ते फक्त तुमच्या भारतीयाचं आहे का? जगातल्या बौद्धाचं ते प्लेस आहे. मग आमचं आंदोलन कुठे असायला पाहिजे होतं? प्युअर असे 11 बौद्ध राष्ट्र आहेत की नाही? बाकी तर अनुकरणीय आहेत, पण जपान, थायलंड, म्यानमार ही प्युअर बौद्धिस्ट राष्ट्र. त्यांची घटनाच नक्की बुद्धम शरणम गच्छामी पासून सुरू होते. मग आमची आंदोलनं त्यांच्या दूतावासापुढे व्हायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे होतं. काय खरं कारण काय तिथे? करोडोनी येणारा निधी. तिथला पंड्या का बसलेला आहे तिथे? तिथल्या सरकारला का त्याचा इंटरेस्ट आहे? तर बाहेरच्या देशातून येणारा निधी. जर आम्ही या बौद्ध राष्ट्राच्या दूतावासापुढे सांगितलं की तुमच्या देशामधून येणारे भिक्षू आपण एक संघटना इथे निर्माण करा आणि येणारा निधी बंद करा, नाक दाबा ना तिथे. तो पंड्या कशाच्या जीवावर उड्या मारतोय? तिथल्या निधी. कारण तिथला निधी येतो आणि कुठे खर्च होतो तो तुम्हाला माहिती नाही. पण आमचंही आंदोलन कशा करताय? टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं नाही. आताही आमचं आंदोलन कशा करता सुरू आहे? आम्हाला त्या कमिटीत जायचं. प्रत्येकाचा हेतू तो आहे, आम्हाला त्या कमिटीत जायचंय आणि थोडंसं गाजर आमच्या हातात दिलं की आमचं आंदोलन. त्या वार्ताहर परिषदेमध्ये एक पत्रकार प्रश्न विचारतो. तो त्या महंताला प्रश्न विचारतो की आंदोलनात बसलेल्या ह्या लोकांची शक्ती किती आहे? जर ह्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष दिलं तर तो सांगतो त्यांना की यांची शक्ती किती आहे. बसून बसून किती बसले? एवढे. आणि जर यांची शक्तीच नसेल याच्याकडे लक्ष द्यायची काय गरज आहे? कारण आमच्या शक्तीचं विघटन हे प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आम्ही प्रत्येक आता परवाला बौद्ध भिक्षू संघाने ठराव घेतला, आंदोलन कुठं करायचं म्हणजे नंतर. म्हणजे आम्ही आमच्या नेतृत्वाकरता सगळे आपापलेलो आहोत. त्याला दिलेलं मी तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा
राष्ट्रीयत्व नागरिकत्वाचा प्रश्न आला तेव्हा दिल्लीमध्ये जेव्हा त्या बाया बसल्या ना, ते पूर्ण रोड अडवल्या गेले. किती का होईना पण तेवढे त्या याची दखल त्यांना घ्यावा लागेल. आमच्या आंदोलनामध्ये आजही फाटाफुटी आहे. आणि म्हणून आम्ही जो प्रश्न सांगतो की आम्हाला जो प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे तो प्रश्न सोडवण्याकरता आम्ही एकत्रितपणानं आजही आमच्या संघामध्ये असलेली फूट ती जशाला तशी चालत आहे. म्हणून आम्ही संघामध्येही एकत्र नाही. जर संघ एकत्र असता सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं, प्रत्येक गोष्टीत मी परत सांगत असतो की आमच्यावाली सिंबॉलिक गोष्टी आम्ही नाही पाळत. 12 वर्षांनी त्यांचा कुंभमेळा भरतो म्हणजे भरतो. तुमचं एखादं काम सांगा बरं. असं नाही सांगता ना तुम्ही. 2 काम आहेत आमच्यावर. 6 डिसेंबरला आम्ही चैत्यभूमीला जातो आणि 14 ऑक्टोबरला आम्ही दीक्षाभूमीला जातो. जे मेळ्या त्यांच्या कुंभमेळ्यामध्ये जातात तसे आम्ही चैत्यभूमीला जातो का हो? आजही आम्ही जर बौद्धाच्या तीर्थस्थळाला गेलो तर आम्ही त्याला नाव काय देतो? धम्म सहल म्हणतो. सहलच आहे ना आमच्याकरता. तुमच्याकरता ते धार्मिक आहे का? तुमच्याकरता ती ट्रीप आहे. फक्त त्याच्या पुढे तुम्ही धम्म हे नाव लावता आणि त्याला काय म्हणता? धम्म सहल आहे. जोपर्यंत तुमच्या शब्दामध्ये ज्या सहली असतील तोपर्यंत तुम्ही धार्मिक लेवलवरतीही एकत्र येऊ शकणार नाही. जसा कुंभमेळा असतो तसं तुमचं तीर्थस्थान तुम्हाला जपायला बौद्ध झाल्यापासून 70 वर्ष झाली ना आता. मग भारतीय बौद्ध महासभा असेल, त्रिलोक्य महासंघ असेल, आम्ही म्हणणारे बौद्ध असो, आम्ही त्या ठिकाणी गेलो फक्त सहल म्हणूनच गेलो. आमचा अधिकार म्हणून गेलात का तुम्ही कधी? कुंभमेळ्याला ते अधिकार म्हणून जातात. म्हणून 4 क्षेत्र आहेत त्यांच्यावर तिथं कुंभमेळा भरतो. तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या अधिकाराने गेला तर तो पंडित तिथे थांबलाच नसता, पण तुम्ही सहल म्हणून जाता. आणि मग कधीतरी जाग येतो तुम्हाला आणि तुम्ही उठून उभे राहता. त्यांना माहितीये हे गवतावर उगवलेलं पाणी हे संपणार. आणि म्हणून कुठल्याही गोष्टी, साधी मुंगी सांगतो तुम्हाला, प्रत्येक मुंग्या घरात फिरत नाहीत. मधमाशाच्या आणि मुंग्याच्या राण्या असतात त्यात पूर्ण घर तुमचं चालतात. 4 ते 5 मुंग्याला शोध लागतो तुमच्या साखरेच्या बरणीचा आणि त्या 5 जणी आपल्या वारुळत जातात आणि सगळ्यांना घेऊन येतात तुमची बरणी खाली. ते काम आमच्या नेत्यांनी करायला पाहिजे, त्या मुंग्याच्या लीडरचं. आमचे लीडर काय करतात? साखरेच्या डब्यात स्वतःच खात बसतात. दुसऱ्याला घेऊन जातात का? ती मुंगी जाते. म्हणून प्राण्याला लिडरशिप करायची ही आहे, प्राण्याला नेतृत्व करण्याची ही आहे, पण तुम्हाला आणि आम्हाला नाही. संघ निर्माण त्यांनी केला विकृतीवरती, संघ आम्हाला निर्माण नाही करता आला. आणि म्हणून इथे देवदत्ताच्या याच्यानुसार ते उदाहरण देताना सांगतात की त्याला थोडं तरी का होईना, थोडा का त्याच्यामधला जो त्याचा कर्मफळ होतं ते कमी होईल, म्हणून भगवान बुद्धाला माहिती असतानाही त्याला दीक्षा दिली, त्याला प्रवर्जित केले. हे 6 राजपुत्र दीक्षित झाल्यानंतर उपाली नावाचा नाभी जेव्हा सोबत येतो तेव्हा हे 6च्या 6 जणी भगवंताला काय सांगतात की उपालीला अगोदर दीक्षा द्या. आम्ही राजपुत्र आहोत, शाक्य आहोत, आमच्यात अभिमान आहे. आम्हाला जर अगोदर दीक्षित दिलं तर असंही आम्ही या नाव्याचा अपमानच करत होतो. इथे आल्यावरही आम्ही याचा अपमानच करू, कारण आम्ही मोठे आहेत. तर तथागत अगोदर याला दीक्षा द्या, म्हणजे हा दीक्षित आमच्यापेक्षा मोठा होईल, आम्हाला याला प्रणाम करा. आता तर आमच्यात कसं होतंय का? आमच्या संघामध्ये आजही आमची कॉम्पिटिशन ही आहे की मला नेतृत्व मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही मुळापर्यंत जायला तयार होत नाही. आणि ग्रंथ वाचून, ग्रंथ कळून, आम्हाला ग्रंथामध्ये तेच सांगितलेलं आहे ना, ग्रंथही आम्हाला तेच शिकवतात. भगवान बुद्धांनी आम्हाला काय नुसतं धम्मच सांगितलंय का? भगवान बुद्धांनी मोठं अर्थकारण सांगितलंय. आम्हाला फक्त खाली थोडीशीच व्याख्या भिक्षू लोकही सांगतात, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि थांबतात. त्याच्या पुढे आहे चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अनुकंपाय अर्थाय.
अनुक अथाय म्हणजे आर्थिक लेवलवरती भिक्षूंनी सांगितलं पाहिजे. आमचा समाज काय म्हणतो, बंतीजी तुम्ही फक्त खाली तुमच्याला धम्म सांगा, राजकारण आणि अर्थकारण काही सांगू नका. बाबासाहेबांनी जेव्हा ते पार्लमेंट मध्ये उभे राहिले तेव्हा गरजून सांगतात की ही राजकीय लोकशाही जर टिकवायची असेल तर होईल तेवढ्या शक्य लवकर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही तुम्ही आणा, नाहीतर हा राजकीय लोकशाहीचा डोलारा कधी उलमडून पडेल हे सांगता येत नाही. हे बाबासाहेबांनी कधी सांगितलेलं आहे? शेवटच्या भाषणामध्ये सांगतात. तेच तर आहे तुमच्या ग्रंथामध्ये. कारण तुमच्यावाला धम्म कधी राजाश्रय मिळाला तेव्हा मोठा झाला ना. जर राजाश्रयच मिळाला नाही, आजही काय होतो, आमची जबाबदारी आम्ही विसरतो. आर्थिक लेवलवरती आज काय केलंय आम्ही की धम्म बघा, बाबासाहेबांनी 1956 ला धम्म स्वीकारला. साधारणतः 60-62 ला पहिली पिढी आमची शिकायला लागली बौद्ध धर्म. म्हणून आम्ही पहिल्या पिढीतले लोक नोकऱ्याला लागलो, पाण्याला लागलो. आज आम्ही दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले आहेत ना. म्हणजे पहिल्या पिढीवाल्यांनी इमानदारी केली होती, तर हे तिसऱ्या पिढीचं फळ आहे. आम्ही ती इमानदारी करतोय का? जर ती इमानदारी केली असती तर ह्या विहारामध्ये 25 ते 40 वयोगटातली भरपूर पोरं बसलेली असती. कारण ती आम्ही जबाबदारी पार पाडली नाही. आम्ही नाही सांगितलं आमच्या मुलांना. आम्ही सांगितलं ठीक आहे, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत ना, इथपर्यंतच करायचं. आणि मग तुम्हाला तुमचे अधिकार हवेत, कसे मिळतील? तुमचे अधिकार मिळायला तुम्ही भूमीच तयार करत नाहीये. आणि मग अचानक उठताना अधिकार मागायला निघता, तर ते अधिकार तसे मिळत नाही. बाबासाहेबांनी 1920 ला जेव्हा भूमी तयार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेसच्या अशिक्षित महार बाबासाहेब असे सक्सेस नाही झाले. तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी अशिक्षित असताना बाबासाहेबाला एवढी मोठी साथ दिली, आणि तेव्हा कुठे बाबासाहेब सक्सेस होऊ शकले? आज आम्ही ती करत नाही. आणि मग आमच्या पुढे एक सोपा प्रश्न असतो की आमच्यात आता नेतृत्वच नाही. नेतृत्व निर्माण कसं होईल? कारण नेतृत्व निर्माण व्हायला समाजही त्या लेवलचा असायला हवा. कारण त्यावेळेचे महार एवढे एकनिष्ठ होते की बाबासाहेब निर्माण झाले. आता आमच्यामध्ये आम्ही बुद्धिस्ट झालो. बाबासाहेबांनी आम्हाला ज्ञानी बनवलं, प्रज्ञावान बनवलं, परंतु आम्ही प्रज्ञावानाच्या त्याही कुपीत बसायला तयार नाहीये. आणि म्हणून की जसं देवदत्ताने संघामध्ये फूट पाडली, परंतु सम्यक संबुद्ध असल्यामुळे पूर्ण फूट पडू नाही शकली. परंतु आमच्यात सम्यक संबुद्ध नसल्यामुळे आमच्यातल्या 40 RPI होतात, 11 भारतीय बौद्ध महासभा होतात, आणि बाकी आमच्या मंडळाची तर गणतीच. कारण ही फूट फक्त आम्ही तिथे बघायची का? या फुटीच आहेत ना, हे देवदत्तच आहेत. हे देवदत्त आम्ही कधी, आमच्यात बसलेले देवदत्त आम्ही आहोत, कधी समजणार आहेत आम्हाला? ह्या फुटी जोपर्यंत आम्ही एकत्रितरित्या येऊन याच्यातले देवदत्त बाजूला करणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं मागच्या प्रवचनात, मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 वंशाची लोक आहेत आपल्यामध्ये. एक बोरकर आहे, कांजरोळकर आहे, शिकले सवरलेले. या 3च लोकांना बाबासाहेबांनी दोष दिला होता. तिघालाही म्हटले होते ना, बोरकर, कांजरोळकर आणि शिकले सवरलेले. मला शिकले सवरलेल्या लोकांनी धोका दिला. आपण आत्मपरीक्षण करायचं की आम्ही तिघांच्या कुठल्या वंशाचे आहोत. पर्टिक्युलर नाही, कोणी बोरकर असेल तर त्याच्या घरी जाऊन आंदोलन नका करू, कारण तो तुमच्यापेक्षा एखाद्या वेळेस चांगला सज्जन असू शकेल. बोरकर ही प्रवृत्ती होती त्यावेळेस, कांजरोळकर ही एक प्रवृत्ती होती. त्या प्रवृत्ती आजही आमच्यात अस्तित्वात आहेत, नाही तसं नाहीये. त्या कांजरोळकरचे वंशज आजही आमच्याकडे समाज कल्याण मंत्री आहेत, की जाऊन बसलेले आहेत ना तिथे. आजही आम्ही शिकले सवरलेली लोक आहोत की नाही? आम्ही त्या पद्धतीने जात, आमचा हिस्सा आम्ही नाही उचलत. आम्हाला ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने नाही करत. म्हणून देवदत्ताला जशी दीक्षा दिली तशी आजही आम्ही प्रत्येक देवदत्त सांभाळत आलो. परंतु तो देवदत्त आजही आम्हाला त्याच फुटीच्या मार्गाने नेतो. देवदत्तांनी काय काय फुटी केल्या होत्या? देवदत्तांनी भगवान बुद्ध बघा, किती तुम्हाला काही काही गोष्टी आहेत की जसा ब्राह्मण आहे ना, ब्राह्मण एक गोष्ट खरी सांगतो आणि त्याला 4 गोष्टी खोट्या लावून ते मिक्सअप करून.
लक्षात नाही येत तुमच्यावर. शिवाजी महाराज त्यांनी काय केलं? गो ब्राह्मण प्रतिपाल. गो म्हणजे गाय आहे ना, गाय ठीक आहे, कोणी पाळू शकतं ना, उपजीवी प्राणी आहे, उपयुक्त प्राणी आहे. पण त्या गायीला जोडून त्याने ब्राह्मण शब्द लावला, हा खोटा होता. शिवाजी महाराजांनी गायीच्या प्रती विनम्रता दाखवली असेल, माया दाखवली असेल, करुणा दाखवली असेल, पण त्या एका खऱ्या गोष्टीला त्यांनी ब्राह्मण जोडलं, गो ब्राह्मण प्रतिपा. लक्षातच येत नाही तुमच्या. आज आमच्याही तसंच केलं जाईल. आज आमच्याच लोकांना कसं तुमच्या पुढे टाकलं जातं. थोडासा विषयांतर होईल, परंतु मागे कोर्टाचा एक निर्णय आहे. 4 जज होते त्याच्यावर. क्रिमिलियर सांगतो तुम्हाला. मागणी काय होती की एससीच्या याच्यामध्ये बायफर्केशन करावं. मागणी ही होती. 3 कोर्टाने ती नाकारली होती. म्हणजे हायकोर्टापर्यंत, पंजाबच्या हायकोर्टापर्यंत ती नाकारली होती. तेव्हा ती सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टामध्ये मात्र त्याला मान्यता दिली की अबकड करायला पाहिजे. आता अबकड तुमच्या लक्षात येते की नाही माहिती. महाराष्ट्राचं उदाहरण जर घेतलं की एससी मध्ये साधारणतः 59 जाती आहे, पण त्यातल्या प्रभावी जाती कोण आहे? महार, मांग, चांभार. ह्या 3 प्रभावी. सांभाराचं मांगाचं म्हणणं काय आहे की आमचं सगळं रिझर्वेशन महाराणी खाल्लं. मग त्यांना काय पाहिजे? त्याच्यात अबकड पाहिजे ना. किंवा तुम्हाला 17% आता रिझर्वेशन आहे, तर त्यातला 8% मांगाला द्या, 6% संभाराला द्या, 3% याला द्या. त्यांच्या लक्षात नाही हा ब्राह्मणाचा डाव आहे. 17% असतानाही आजही ते लोक म्हणतात की सुटेबल कॅन्डिडेट मिळाला. म्हणतात ना की तुम्ही सगळे असताना त्यांना सुटेबल कॅन्डिडेट मिळत नाही, मग ते एकट्या मागात भेटणार आहे का त्यांना सुटेबल कॅन्डिडेट? ही तुमच्यामध्ये पाडलेली फूट आहे. तो निर्णय कोण घेतो तिथे? आमच्यातले गवई साहेब आहे. गवई साहेब निस्ताच अबकडचा निर्णय नाही घेत, तर त्याला पुष्टी जोडतात की आता एससी मध्ये क्रेमिलियर आलं पाहिजे. मागणीच नाहीये. गवई साहेब ते कोट करतात आणि बाकीचे 3 जज त्याला कोट करून ते लिहितात. हे आमच्या लक्षात येत नाही की क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई बाबासाहेब लिहितात. कोणाला पुढे करतात ते? आम्हालाच पुढे करतात. आजही तुम्हाला साधी उदाहरणं सांगतो. आजचा मीडिया काय करतो? तुमच्या एवढं मोठं आंदोलन आहे, कुठल्या तरी याच्यावर ऐकलंय का तुम्ही? नाही ना. कुठे सोशल मीडिया म्हणतात तुम्ही, नाही? सोशल मीडिया ही त्यांचाच आहे. सोशल मीडियामध्ये कोण युट्यूबर चांगला आहे? तो रवीश कुमार, तो कोण वाजपेयी, त्याच्यानंतर तो अजित अंजुम. यांच्या तोंडाला काय लकवा झालाय? एकाच्या तरी युट्यूबवर येत आहे का? कारण हा स्पेस खाण्याच्या आयडिया असतात. म्हणून जर नथुराम गोडसे हा हातात बंदूक घेऊन हिंदुत्व शिकवत होता, तर महात्मा गांधी उपोषण करून हिंदुत्व सांगत. ह्या गोष्टी आम्हाला ओळखता आल्या पाहिजे. त्या आम्ही ओळखत नाही. म्हणून आजही रवीश कुमारचे 2 करोड फॉलोअर होतात आणि त्यात ओबीसी, एससी, एसटीचे 90% असतात. कारण त्या मीडियाला जरी नाकारलं तरी हे मधामध्ये असतात. तोच रवीश कुमार थायलंडला जातो आणि तिथे असणारा आमचा त्रिमूर्ती बुद्ध तो सांगतो तो ब्रह्मदेव. जर तुम्ही त्याचे ते व्हिडिओ पाहिले ना, काय सांगतो तो? थायलंड मधला त्रिमूर्ती बुद्ध. त्याला सांगतो नाही तिथे ब्रह्मदेव. त्याला माहिती नाही की त्या ब्रह्मदेशाने वैतागून त्यांचं नाव बदललं, त्याचं म्यानमार केलं. ही लोक खूप हुशार आहेत. ब्रह्मदेश म्हटल्यावर ही लोक सांगायचे ना आमच्या ब्रह्मदेवाचा तो देश आहे म्हणून. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं त्याने त्यांच्या देशाचं नावच बदलून टाकलं आणि काय नाव ठेवलं? म्यानमार. त्याचा अर्थच ब्रह्म आहे. त्यांच्या ते नाही लक्षात. आणि म्हणून सांगतो तुम्हाला की हे जे ग्रंथ आहेत, आम्हाला ही ग्रंथ नुसती वाचून नाही, आमच्या ती डोक्यात ह्या प्रकाराने गेली पाहिजे की जशी देवदत्ताला भगवान बुद्धाने थोड्या का कारणाकरता होईना प्रवर्ज्या दिली. कारण का? तर याच्यामध्ये, कारण हा कल्पपर्यंत दुर्गतीला जाणार आहे. थोडा तरी त्याच्यात फरक होईल आणि तो फरक झाला. 1 कल्पानंतर देवदत्ताचा जन्म पच्छक बुद्ध म्हणून होणार.
का झाला तो? किती प्रवर्ज्यमुळेच आहे. आणि त्याला दुसरं उदाहरण देताना ते म्हणतात की एखाद्या दरोडेखोराने दरोडा टाकला. आजच्या परिस्थितीला ग्रंथ कसे लागू पडतात बघा, की त्यावेळेस ती राजेशाही होती, न्यायनिवाडा राजाच करायचा ना. तर त्यावेळेसच्या राजाने एखाद्या दरोडेखोराने दरोडा टाकला तर राजा त्याला शिक्षा द्यायचा ना. मग राजाच्या मनात येईल ती शिक्षा असायची. शिक्षा काय असायची? देहदंडही असायचा. तर इथे उदाहरण देताना भंते नागसेन सांगतात की की सर्वज्ञ होते. एखाद्या दरोडेखोराने दरोडा टाकला, राजाने त्याला शिक्षा दिली की याला मृत्यूदंड द्या. मृत्यूदंड द्यायची जागा असायची ना. आजही तुम्हाला फाशी द्यायची असेल तर उघड्यावर देतात का? तुम्ही खूप डिमांड करता. अजून सगळ्याची मागणी काय असते? त्याला चौरायावर फाशी द्या. आमचे मोदी साहेब बी बोलले होते मला 50 दिवस द्या, म्हणले होते की नाही ते, मला 50 दिवस द्या. नोटबंदीमध्ये जर नाही रिझल्ट आला तर ज्या चौकात सांगा त्या चौकात मला फाशी द्या. अजून तो चौकही निर्माण झाला नाही आणि तेही निर्माण झाले. आणि म्हणून की दुसरं उदाहरण देताना ते सांगतात की एखाद्या दरोडेखोराला राजाने फाशीची शिक्षा दिली, लोक तिथे घेऊन जात आहेत, परंतु त्या वेळेपर्यंत जर एखादा माणूस तिकडून येत असेल आणि तो श्रेष्ठी असेल आणि तो त्या शिक्षा देणाऱ्याला सांगतो की याला फाशी नका देऊ, फक्त याचे हातपाय तोडा, मी राजाला समजावतो. जर समजा त्या लोकांनी ऐकलं की त्याला फाशी न देता त्याचे पायच तोडले, तर ती केलेली कृती त्या माणसावर उपकार आहेत की नाहीये? जिवंत ठेवलाय ना. परत तुम्हाला जिवंत याच्यातलं उदाहरण सांगतो, शिवाजी महाराज. तुम्ही रांझ्याच्या पाटलाची कथा ऐकली असेल असं आहे की नाही? रांझ्याच्या पाटलाने एका कुंभाराच्या पोरीवरती बलात्कार केला आणि शिवाजी महाराजाला माहित होतं, कारण त्यावेळेस ते पाटील मस्तवाल होते ना, की मी काहीही केलं तरी राजेही माझं ऐकतात. ही गुरमी होती. शिवाजी राजाला का राहायचा राजा म्हणतात? जेव्हा त्यांना माहिती होतं की या राजाच्या पाटलाने एका गरीबाच्या मुलीवर बलात्कार केलाय, त्यांना माहिती होतं, तेव्हा त्यांना शिपाई पाठवतात आणि त्याला उचलून घेऊन येतात रायगडावर. तो राजाचा पाटील नातेवाईक आहे. जिजाऊ मासाहेब म्हणतात की याला बक्षा. शिवाजी महाराज त्याला कुठली शिक्षा देतात माहिती आहे का? त्याचा चौरंग केला जातो. चौरंग म्हणजे त्याचे हात आणि पाय काढणे. कारण अशी शिक्षा असते की त्या राजाच्या पाटलाला आणि तेव्हा रयतेला माहिती होतं की हा माझा राजा न्यायप्रिय आहे. केवढ्याही मोठ्या पाटलाने अन्याय जर केला तर त्याला सजा होऊ शकते, आणि म्हणून त्या राजाच्या पाटलाचे हात आणि पाय काढले गेले होते. तसंच सांगतात इथे की एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा दिली आणि एखाद्या श्रेष्ठीने जर त्याच्या सजेमध्ये ती कमी केली तर त्याच्यावर एक प्रकारचा उपकार आहे. त्याचप्रमाणे देवदत्ताविषयी भगवान बुद्धाला पूर्ण माहिती होती की या संघामध्येही फूट पाडणार आहे, याच्या चित्तामध्येही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही त्याला दीक्षा द्यायची. कारण याच्यामध्ये फरक की जसे एखाद्या दरोडेखोराला फाशीची शिक्षा झाली आणि कोणाच्या तरी शिफारशीने फक्त त्याचे हातपाय तोडून त्याला हे केले, त्याचप्रमाणे देवदत्ताला पुढे होणाऱ्या याच्यामध्ये भगवान बुद्धाने दीक्षा दिल्यामुळे, कारण भगवान बुद्धाला माहिती होतं, तरी पण त्याच्यामध्ये चेंज व्हावा, त्याच्यामध्ये थोडीशी सवलत मिळावी. आजही तुम्ही बघा, जेलमध्ये गेला तर एक जेलची डायरी असते आणि त्या जेलच्या डायरीमध्ये जर त्याची वर्तणूक चांगली असेल तर त्या जेलरला त्याची सजा काही कमी करण्याचा अधिकार असतो. याची वर्तणूक चांगली आहे म्हणून याची सजा कमी करतात. तसंच उदाहरण देतात की देवदत्तही हा क्रिमिनलच होता, नाही असं नाही, अध्यात्माच्या भाषेत तो क्रिमिनलच होता, क्रिमिनल होता. आणि म्हणून भगवान बुद्धाने थोडी का होईना त्याच्यावरती ती अनुकंपा केलेली आहे, माहिती असूनही त्याला दीक्षा दिलेली आहे. तसंच ते दुसरं उदाहरण देतात की एखाद्या वैद्याने आपल्या अंगावरती एखादी जखम होते, कॅन्सर होतो ना, जर कॅन्सर बाहेर गाठ असेल तर ऑपरेशनच केलं जातं ना. तर ऑपरेशन करताना त्याला कापल्या जातं, रक्त काढल्या जातं, सर्व केल्या जातं, म्हणून तो डॉक्टर वाईट आहे का? कारण त्याला पुढच्या सुखाकरता त्याच्यावर केलेली शस्त्रक्रिया ही कधीही फायदेशीरच असते, म्हणजे त्या माणसावरती उपकारच असतो. आणि म्हणून देवदत्तालाही माहिती असूनही भगवान बुद्धांनी
प्रवर्जा दिली. कारण का, तर त्याच्या अंगावरचा तो फोड होता. त्याच्या अंगावर असणारी ती एक प्रकारची आध्यात्मिक ही होती, म्हणून भगवान बुद्धाने ती कमी केली की त्याच्यामध्ये जर त्याला प्रवर्जित केलं तर त्याचं तेवढं तरी पाप कमी होईल. आता पाप, पुण्य, कुशल, अकुशल याची उदाहरणच द्यायची झाली तर आपण बुद्धाच्या याच्यामध्ये म्हणतो ना, पाप नाही, पुण्य नाही, कुशल आणि अकुशल कर्म आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो, आता तुम्ही ओळखा की कुशल अकुशल पाप कर्म काय. एक भंतेजी आहे, असेच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या साकेत नगर मधूनच येतात. ही काही सत्यकथा नाही, सत्यकथा घेऊ नका, फक्त मी एक उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला की ते येतात आणि एक बाई कधी विहिरात न जाणारी, पण तिला बाहेर बघते ते भंतेजीला की 11 11:30चा टाइम आहे, उन्हाचा वेळ आहे, आणि म्हणून ती बाई म्हणते की भंतेजी थोडेसे या पाणी घ्या. उत्पन्न होते तिच्यामध्ये. ती कधी विहारात जात नाही, तिला धार्मिक लेवलही माहित नाही, आहे बौद्ध, जन्मानी बौद्ध आहे. भंतेजी थांबतात, एक पाणी ग्लास भरून पाणी पितात. बाईच्या मनात अजून निर्माण होते की भंतेजी आता 12 वाजायला आलेलेच आहेत, तुमचा वेळ होतोय, जेवण तयार आहे, भोजनच करून बसतात भंतेजी भोजन करायला. मी तुम्हाला पाप, पुण्य, कुशल अकुशल कर्माची गोष्ट सांगतो. भंतेजी जेवायला बसतात, शेजारणीला विचारते, अगं माझ्याकडे सगळं काही जेवण व्यवस्थित आहे, पण गोड काही नाही केलं, तुझ्याकडे काय असेल तर दे. शेजारी म्हणते, आताच खीर बनवली, घेऊन ये. भंतेजीचं जेवण होत होत येतं, ती शेजारणीची खीर घेऊन येते. भंतेजी खीर खातात आणि जागे सोडतात. भंतेजी जाग्यावर मारतात. आता इथं काय होईल की कोणाचं कुशल कर्म आहे. बाजूला दोघी जणी बाया असतात, त्या सांगतात म्हणे मेली कालच साईबाबाला जाऊन आली, हिला बुद्ध धर्माविषयी काहीच पडलेलं नव्हतं म्हणे, नक्की न सुपारी घेतली भंतेजी महाराज, कारण हिला नव्हतं तिच्या मनात, आतापर्यंत आमच्या बरोबर विहारात नाही आली म्हणे, आजच कसं हिला सुचलं भंतेजीला भोजन द्यावं म्हणून. हिने नक्की कुठेतरी सुपारी, चांगले भंतेजी प्रवचन करतात, चांगलं सांगत होते, हिने बहुतेक मोहन भागवतची सुपारी घेतली, भंतेजी मारून कोण सांग बाजूच्या दोघे जणी. परंतु याच्यावरती एक SIT बसते किंवा भंतेजी असं काय झालं, खरंच यांनी कोणीतरी विष दिलं का काय दिलं. आणि मग ही SIT जेव्हा चौकशी करते तेव्हा त्या SITच्या लक्षात येतं की जेव्हा ही बाई शेजारीकडे खीर मागायला जाते, त्या खिरीची वाटी घेऊन येत असते, तेव्हा वरून एक धार जाते, तिच्या तोंडामध्ये साप असतो आणि त्या सापाचं विष त्या खिरीमध्ये पडतं. तिला माहिती नाही पडत, ती येते भंतेजीला देते आणि भंतेजी मर. आता तुम्ही सांगा पाप कोणाचं आहे. आता त्या बाईने भंतेजी जेवायला बसवला, तिच्या वाट्याला टाकायचं का, जिच्याकडून खीर आणली तिच्या वाट्याकडून टाकायचं का, ती वरून भार उडत होती का त्या सापात टाकायचं, कोणात टाकायचं. आता या पहिलीवर टाकावं तर बिचारीला कधी नवत चांगलं उत्पन्न झालं होतं तिच्या मनात, तिने चांगल्या मनाने भोजन दिलं. जर त्या बाजूवालीला म्हणाव तर तिच्याकडे काय दोष आहे, तिने खीर मागितली, तिने बनवलेली होती, ती दिली. बुद्ध धर्मामध्ये अकुशल कर्म कोणाचं होईल सांगतो मी, सांगू तुम्हाला, त्या दोघी जणी की ज्या म्हणत होत्या की आजपर्यंत ही आली नाही, कारण त्याच्याकडे काहीच कारण नव्हतं ना, कुठली चौकशी केली नाही, कुठलंही काय नाही, ठोकून दिलं की ह्या बाईनेच तिच्यावर केलं. म्हणून आपणही कुठलंही कर्म करताना आपण कुठलीही शहानिशा करत नाही. म्हणून अकुशल कर्म कोणाचं आहे, त्या दोघी जणीचं, की ज्या बोलत होत्या की आजपर्यंत या कधी विहारात आल्या नाही, भंतेजीला आजच भोजन दिलं, भंतेजीला सुपारी घेतली, कुठे सुपारी घेतली, म्हणजे अकुशल कर्म त्या दोघी जणी करत. तसंच आपल्या याच्यामध्ये अकुशल कर्म करणाऱ्याला आपण कुशल कर्म म्हणतो, आहे की नाही. आज आमचे मोठमोठे सत्कार होतात की नाही, मोठमोठे सत्कार होतात आमच्या खाली, मोठमोठ्याने ही असतात, कुठे असतात ते. आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे की कुशल आणि अकुशल काय आहे. इथे देवदत्तालाही दीक्षा देताना भगवंताच्या मनामध्ये शुद्ध करुणा होती, माहिती असतानाही. आता जर तुम्हाला कळलं की भंतेजी चोर आहे, पूर्वाश्रमीचे चोर आहे,
आणि आता प्रवचन देत आहे. जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत किती श्रद्धाने तुम्ही ऐका, पण ज्या दिवशी तुम्हाला माहिती होईल हे बंदीचे चोर होते तर श्रद्धा कुठल्या कुठे निघून जाईल ना. माहिती झाल्यावर भगवान बुद्धाला माहिती होतं देवदत्त वाईट होता, वाईट आहे आणि वाईटच राहणार आहे, तरी पण भगवान बुद्धाची करुणा त्याच्या प्रती चांगली. आमची राहील का? आमच्यात लगेच चेंज होईल, कारण आम्ही सर्वज्ञ नाही आहोत. भगवान बुद्ध सर्वज्ञ होते आणि म्हणून सर्वज्ञ असल्यामुळे देवदत्त वाईट असतानाही त्यांना प्रवर्जा दिली. चौथं उदाहरण देतात ते काट्यात. पायामध्ये काटा मोडला तर आता काट्याने काटा काढला जातो की नाही. आपण म्हणता नाही म्हणतो की काट्याने काटा काढ. पायात काटा मोडला तर तो जशाला तसा काटा उपटता येईल का? आजूबाजूला कोरावं लागेल ना, मासही काढावं लागेल, रक्तही निघेल, तेवढं काढताना थोडासा त्रासही होईल, तेव्हा कुठे तो काटा निघेल. आणि तो जर काटा नाही काढला तर गँग्रीन होईल ना, त्याचं मासामध्ये जुळेल, कुरूप होईल आणि ते जिंदगीभरचा त्रास होईल. मग आता आमच्या महाबोधी विहाराचा प्रश्न भगवान बुद्धाने सांगितलं तसा काट्याने काटा नाही काढता येणार का आम्हाला? काट्याने काटा काढता येईल ना. मग जसं तुम्ही सांगितलं की जर तिथला स्रोत पैशाचा आहे, तो पैशाचा स्रोत जर प्रॉपर तुमच्या याच्याकडे वळत असेल तर तो पंड्या तिथे थांबणारच नाही. म्हणजे काट्याने काटा काढला जाईल की नाही. आजही आम्ही तो काट्याने काटा काढायला तयार नाही. आम्ही वेगळ्या मार्गाने जातो. आम्हाला रिझल्ट हा म्हणजे असा सजवून पाहिजे आमच्या हातामध्ये. भगवान बुद्धालाही बोधित्व सजवून मिळालं का? बाबासाहेबालाही मिळालं का? 40 वर्ष बाबासाहेब 20 ते 56 जवळजवळ 36 वर्ष होतात ना. 40 वर्षाची तपस्या आहे. भगवान बुद्धाची 6 वर्षाची आहे. आम्हाला मात्र अशी अपेक्षा होती की आम्ही इकडनं पुकारलं की तिकडनं मिळायला पाहिजे. मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगतो की जपानवरती जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हा अमेरिकेने डिक्लेअर केलं होतं की 200 वर्ष या भूमीमध्ये काहीही उपजणार नाही. पण त्या जपानच्या लोकांनी 43चं दुसरं युद्ध आहे, महायुद्ध, अजून 100 वर्ष झाली. 43ला 100 वर्ष झाली. 1943ला 1943 तर 2043ला 100 वर्ष. त्या भूमीमध्ये त्यांनी झेंडूची आणि गुलाबाची फुलं उगवली. अमेरिकेने डिक्लेअर केलं होतं की 200 वर्ष या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये काहीही पिकणार नाही. त्यांनी तिथे गुलाबाची फुलं पिकवली, ट्रक भर फळं अमेरिकेला पडली. का? बुद्धाच्या तत्त्वाने. कारण ते जपान राष्ट्र बौद्ध राष्ट्र आहे. त्यांनी तिथे बुद्धाच्या अनुकरणीयाने तिथे हे केलं. तसंच आम्हालाही आत्ताही मी तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये एवढा अनुभव टाकलेला आहे त्यांनी, तुमची भूमी नष्ट केलेली आहे. म्हणून लगेच रिझल्ट भेटेल का तुम्हाला? शक्य नाहीये. तुम्हाला आता मुळापासून उभं राहावं लागेल. बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती आम्ही सिरियसली वाचलीच नाही. बाबासाहेबांचा प्रत्येक ग्रंथ आम्ही सिरियसली घेतलाच नाही. बाबासाहेबांनी मिलिंद प्रश्नाविषयी म्हटलं होतं. कारण बाबासाहेबाला हा ग्रंथ एवढा आवडलेला आहे की ह्या ग्रंथाकरता बाबासाहेबांनी ग्रंथावरती लोकांनी लक्ष केंद्रित करावं म्हणून आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबादच्या स्कूलला नागसेनवन आणि कॉलेजला मिलिंद. आणि बाबासाहेब या ग्रंथाविषयी लिहितात की माझा बस जर चालला तर मी भारतातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये हा ग्रंथ पोहोचेल. कारण हा अनुरूप आहे, आताही प्रासंगिक आहे. आजही या ग्रंथातले प्रत्येक प्रश्न आणि उत्तर जशाला तसे आजही लागू पडतात. फक्त ते आम्हाला कळले पाहिजे. म्हणून देवदत्ताची प्रवृत्ती त्यावेळेस प्रश्न विचारला. आत्ताचे देवदत्त आम्हाला फक्त येतील की नाही? जशाला तसे लागू पडतात. ती फूट त्याने तिथे पाडली होती.
तिथे ती सम्यक समृद्धाने थांबवली. आमच्यातल्या फुटी थांबवायला आम्ही कुठे आहोत? हेच तर आम्हाला गाईडलाईन्स आहेत ना. परंतु ह्या गाईडलाईन्स आजही आम्ही स्वीकारायला तयार नाही. मिलिंद प्रश्नामध्ये जसं भगवान बुद्धाने सांगितलं होतं, कशा फुटी पाडल्या होत्या देवदत्ताने? भगवान बुद्धाकडे तो आला. भगवान बुद्धाला त्यांनी 4 प्रश्न सांगितले की संघामध्ये असे नियम करा, की पहिला नियम करा की संघामध्ये कुणीही मांसाहारी असता कामा. आता वर मी जर सांगितलं ना की ब्राह्मण तुमच्या पुढे असा प्रश्न टाकतो की तुम्हाला त्याची सोडवणूकच करता येते. आता देवदत्ताने टाकलेला प्रश्न तुम्ही म्हणाल की नाही, काय वाईट होतं त्याच्यामध्ये? आजही तुम्ही बरेच जण देवदत्ताचेच अनुयायी आहे. प्रत्येक जण म्हणता ना, हो भंतीजीनी मटण नाही खाल्लं पाहिजे, ते तुम्ही नसता बोलत. कोण बोलत असतो? तो देवदत्ताचे अनुयायी बोलत असतात. भगवान बुद्धांनी काय सांगितलं त्याला? सक्ती कशाला करायची? ज्याला नाही खायचं तो नाही खाणार, आणि मेलेला खायला मी परमिशन दिलेली. भगवान बुद्धाने त्याच्यावरती मोठं प्रवचन होईल. कधीतरी आपण देऊ. त्याला आमगंध म्हटलं भगवान बुद्धाने. मटण खाण्याला आमगंध म्हटलेलं. देवदत्त भगवान बुद्धाला सांगतो की भिक्षू हा शाकाहारीच असावा. भगवान बुद्ध सांगतात सक्ती करायची गरज, ज्याला नाही खायचं त्याने नाही खावं, ज्याला खायचं त्याने खावं. मी नियम विनयात सांगितलेलं आहे की मेलेलं खायला हरकत नाही. दुसरा प्रश्न टाकतो तो की भिक्षुनी जंगलातच राहा. आता वर पाहिलं तर कोणालाही वाटेल ना, काय करायचं भिक्षूला? बायका का पोरं काय करायचं? बसावं ना आपलं जेवणापुरतं 4 इटा करायला यावं, आहे की नाही? जावं डोंगरात बसावं तिकडं. वरवरने चांगला वाटतो की नाही प्रश्न? भगवान बुद्ध इथे स्वातंत्र्याची बाईक आहे. भगवान बुद्ध सांगतात मीच मंत्र दिला चरत भिक्खवे चारिकं बहु. तो जंगलात काय झाडाला धम्म सांगेल का? आणि म्हणून देवदत्ता 2 पर्याय ठेवलेत ना मी भिक्षूच्या पुढे. भिक्षूच्या पुढे आजही 2 पर्याय आहे. जर त्याला स्वतःला सम्यक संबुद्ध व्हायचे, ते असं प्रवचन द्यायला काय नाही सांगितलं बुद्धाने. तू तुझ्या मार्गाने जा. परंतु दुसऱ्याला सांगितलेलं की जेव्हा तू परफेक्ट होशील तेव्हा धम्म लोकांना सांग. मग 2 मधला कुठला मार्ग निवडायचा? देवदत्ताला सांगतात ना. कशाला आग्रह करतो देवदत्ता? ज्याला जंगलात राहायचं तो जंगलात राहील, ज्याला धम्म सांगायचा तो धम्म सांगेल. म्हणून भगवान बुद्ध हे स्वातंत्र्याचे पाईक आहे. अशा 4 गोष्टी देवदत्त सांगतो. आणि जेव्हा 4ही गोष्टीला भगवंत मंजुरी देत नाही, तेव्हा मात्र तो संघात फूट पाडायचा प्रयत्न करतो. आताही जसे आपल्यामध्ये भरपूर, देवदत्तालाही त्यावेळेस भरपूर साथी मिळाले होते ना. अजातशत्रूंनी जेव्हा राजाश्रय दिला तेव्हा संघामधले बरेचसे भिक्षू त्याच्यासोबत गेले, तथागतासोबत काही राहिले. आणि तेव्हाही तथागत सांगत होते की तो जोपर्यंत अजातशत्रूचा राजाश्रय आहे तोपर्यंतच देवदत्त वाढत राहील. ज्या दिवशी राजाश्रय संपेल त्या दिवशी मात्र देवदत्ता बरोबर कोणी राहणार नाही. ज्या दिवशी आमचं समाज कल्याण मंत्री पद जाईल त्या दिवशी औरंगाबाद मध्ये आमच्याकडे कोणीच कार्यकर्ता नसेल. देवदत्ता बरोबर तेव्हाही भिक्षू नव्हते. तेव्हा त्यांच्या लक्षात आला अजातशत्रूच्या की नाही, सम्यक संबुद्ध अजातशत्रू नाही, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. आणि ज्या दिवशी त्यांनी राजाश्रय कमी केला त्या दिवशी सर्व भिक्षू करत. हेच आत्ताही होतंय. आत्ताही देवदत्त आहे, आत्ताही आमच्यामध्ये संघामध्ये फुटी आहे. फक्त हे आम्हाला कळले पाहिजे, कारण सत्तेच्या भोवती फिरणाऱ्या या आमच्या फुटी आहे. त्यावेळेस अजातशत्रू हा सत्तेत होता ना. आणि म्हणून आजही राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न की भगवंताला माहिती असतानाही अजातशत्रूला का प्रवज्ञा दिली, तर त्याच्यावरती ती करुणा होती. परंतु आज आम्हाला माहिती नाही की आमच्यातले देवदत्त कोण आहेत आणि आमच्यातल्या फुटी पाडणारे कोण आहेत. कारण आम्ही आमच्यातच देवदत्त आहोत. आम्ही अर्धे देवदत्त आहोत तर अर्धे गौतम. जोपर्यंत आम्ही पूर्ण होणार नाही तोपर्यंत मग मात्र आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळणार नाही. आणि यश तुम्हाला मिळवायचं असेल तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जसे देवदत्ताविषयी सर्वज्ञ बुद्धाला कळूनही त्यांनी त्याला दीक्षा दिली होती, तशी आम्हालाही त्या लेवलवरती जावं लागेल. आम्हाला आमचा धम्म सांगावा लागेल. ट्रान्सफॉर्मेशन म्हटलंय की आमच्यातलं परावर्तित नाही होत. ब्राह्मण धर्म का टिकला? बाबासाहेब त्याच्यावरती
व्याख्या देतात की जर बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म ही बाबासाहेबच म्हणतात ना क्रांती आणि प्रतिक्रांती आहे. म्हणजे 11व्या शतकापासून बुद्ध धर्म लयाला जातो. बाबासाहेब तिथे लिहितात ना, बाबासाहेब लिहितात की मुसलमानाच्या अतिक्रमण, बाबासाहेबांनी दिलं मुसलमानाच्या अतिक्रमणामुळे धर्म लयाला जाण्याची बरीचशी कारण आहे, पण एक कारण त्यांनी तेही लिहिलेलं आहे. मग मुसलमानांनी आक्रमण हिंदू आपल्या बौद्ध धर्मावरतीच केलं होतं का? ब्राह्मण धर्मावरही केलं असेल ना, का टिकला मग तो? तर बाबासाहेब सांगतात की तुमच्यामधून परावर्तित होणं, बामणाचा माणूस पुरोहितगिरी त्याच्या घराण्यामध्ये शिकवत गेला, आम्ही नाही. आजही आम्ही भिक्षू कोणाला बनवायला निघालो? विचार केलाय का कधी? आमच्याकडे पोरग घेऊन येते आई, म्हणते की हे लय दारू पिते, याला दीक्षा. कोणता गुरु भेटेल तुम्हाला? दारू पिणार. आम्ही दीक्षित कोणाला करायला निघालो? कधी विचार करणार आहे? तिथे नाही, तिथे त्याची मुंज झाली की त्याला पहिला गायत्री मंत्र शिकवला जातो, त्याला पुरोहितगिरी शिकवल्या जाते. आणि म्हणून ब्राह्मण धर्म लयाला गेला नाही, पुरोहित जिवंत होता. आमच्या भिक्षू पुष्यमित्रांनी कापले आणि भिक्षू संपले. आजही जर भिक्षू समजा प्रतिक्रांती सुरू आहे ना, आज जर भिक्षू कापले तर तुमच्यात कोण आहे? त्रिशरण पंचशील येत नाही हो आम्हाला. निदान त्रिशरण पंचशील तुम्हाला सांगतो, 1960-62 मध्ये लग्न फक्त त्रिशरण पंचशीलावरच लागत होते. गावाच्या 5-6 गावा मिळून एखाद्याला कोणाला तरी यायचे, त्याला बोलवून आणायचे. बघा त्यावेळेचे महार किती कर्मठ. 5-6 गावामध्ये एखादा माणूस असायचा, त्याला बी त्रिशरण पंचशील उलट सुलट यायचं. कामे सुमित्याचारानंतर म्हणायचा, मुसावादा अगोदर म्हणायचा. पण तरी त्यावेळेची लोक घेऊन यायचे, त्रिशरण पंचशिलावरती लग्न लावायचे. आज आम्ही पीएचडी होत या, मला इमानदारीत सांगा, त्रिशरण पंचशील तरी आम्हाला पूर्ण येतं? आणि जर खरोखर धर्मावर आता अतिक्रमण आलं तर 2 महिन्याच्या आत तुमचा धर्म संपेल हो. कारण भारतामध्ये आजही जास्तीत जास्त 1000च्या आत भिक्षूची संख्या आहे. 5-10 हजार भिक्षू असतील फक्त, जास्त नाही. त्यांना मारायला किती वेळ लागणार? तुम्ही तर ऑटोमॅटिक होता. त्यावेळेचा धर्म तरी पुष्यमित्र शृंगाने इसवी पूर्व 1 मध्ये प्रतिक्रांती सुरू झाली, ती 11व्या शतकापर्यंत चालू होती. आता तर तुमच्याकडे 2 वर्षात संपेल, कारण भिक्षू गेला की तुमच्याजवळ काहीच नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की आमच्या मधलं ते ट्रान्सफर होणं होतं, ते थांबलेलं, ते ट्रान्सफर झालं पाहिजे. धम्म हा तुमच्यात ट्रान्सफर झाला पाहिजे. आजही आमच्यावाली मनोवृत्ती अशी आहे. आजही आम्ही पोराला काय सांगतो, ठीक आहे तू तुझा UPSCचा अभ्यास कर, बाकीचं बघू. आम्ही धम्म ट्रान्सफर केला. म्हणून इथे तेच आहे की जर हा आमचा धम्म ट्रान्सफर नाही झाला, बोधी महाविहाराचं आंदोलन उभं राहतं, परंतु या चिरफाळ्या जोपर्यंत असतील तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार. आणि प्रत्येक जण वेगवेगळं कारण देतो ना, काट्याने काटा काढायला कोणीच तयार नाही. उद्या बहुजनाचं आंदोलन व्हा, बरं बाबासाहेबाची मूर्ती घ्या आणि तुम्ही जसं तिथं शंकराचं मंदिर केलं, राम जन्मभूमीवर आम्हाला बी एक विहार बांधू द्या तिच्या बाजू. बुद्धाचा 9वा अवतार म्हणता ना तुम्ही, मग रामाच्या बाजूला बुद्ध बसवतो. तुम्ही तिकून तुमची आरती म्हणा आणि कुणी आमची पंचशिला म्हणतो, तिथं वाजवतो ना तो घंटा. बोध गयाला गेलात तर तो पंड्या घंटा वाजवतो तिथे आजही. तुम्ही का नाही म्हणत? तुम्हाला नाहीच, काट्याने काटाच नाही काढतायत. उद्याचं आंदोलन बौद्ध गयाचं सोडून द्या आणि सगळेजण एक मूर्ती, त्यांनी कशा विटा जमा केल्या होत्या, सगळे ओबीसी SC ST वाल्यांनी आपल्या तिथून छोट्या छोट्या मूर्ती तयार करा आणि रामाच्या बाजूला आम्हाला बसवायच्या, 9वा अवतार आहे आमचा, तिथे जाऊन बसू. खवळून सगळे बाजूला. पण त्याच्यात आमच्या जवळ युक्तिवाद आहे. बाबासाहेबच म्हणतात की आता आम्हाला त्या मंदिरात जायची
गरज नाही. म्हणून आता आम्हाला इथून तयारी करावी. म्हणून मी 4 गोष्टी सांगितल्या की इथे जसा ह्या 4 गोष्टी सांगतात की माहिती असू नये. आम्हालाही माहिती आहे, कारण आम्ही त्याच्यावरती अधिकार नाही सांगितले, आम्ही सहली काढतो. सर्वांना आता प्रत्येक इंडिया मधल्या माणसाने बौद्धाची आमची जी वैशाखी पौर्णिमा आहे ती आम्ही बौद्ध गयालाच साजरी करतो. कुंभमेळा भरतो ना त्यांचा 12 महिन्यांनी. आम्ही दरवर्षी कोणीच नाही करायची, सगळ्या बौद्धांनी बौद्ध गयालाच वैशाखी पौर्णिमा. अधिकार असेल तर तुमचा. आम्ही अधिकार गाजवला का नाही? आम्ही जातो, दरवर्षी जातो, वर्षातून 4 वेळेस जातो बौद्ध गयाला, पण धम्म सहल म्हणून अधिकार म्हणून जात नाही. आणि मग अधिकार आम्हाला जाग आल्यावर मागायला मिळतो. अधिकार तसा नाही मिळतो. अधिकार प्रस्थापित करावा लागतो. आणि म्हणून एक भूमिका प्रस्थापित करा. तिथं पंड्या काय करेल जर त्याला पैसाच नाही भेटला तर? आजही चैत्यभूमी बघा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पैसे कसे त्यांनी काढून घेतले, कारण तुमच्या कुठलाही विकास होऊ नये, तुम्ही डेव्हलप होऊ नये म्हणून. आजही चैत्यभूमीचा पैसा कुठे जातो माहितीये का? कोर्ट रिसिव्हर बसलेला असतो 6 डिसेंबरला तिथे. संध्याकाळी तुम्ही नोटा मोजायच्या. आमचे कार्यकर्ते बसलेले असतात भारतीय बौद्ध महासभेचे. नोटा मोजतात, बंडल लावतात, चिल्लर पोत्यात भरतात, गाडीत टाकतात, ती कोर्टात जातात. तुमच्या जवळ राहत नाही का? कारण आमच्यातल्या 5 लोकांनी केस टाकलेली. भारत बौद्ध महासभा आमची, भारतीय बौद्ध महासभा तुमची, प्रत्येक जण कोर्टात. उद्या तुम्हाला बीटी ऍक्ट कॅन्सल केला, आता बरे एखाद्या सगळे भिक्खू लोक माझ्यावर तुटून पडतील, केला कॅन्सल, उद्या यांच्यात मारामाऱ्या लागतील तिथे, मला अध्यक्ष बनायचे. ते भिक्षूला काय येतं म्हणतील? आम्ही राजकीय लोक झालो पाहिजे. आमचे भिक्षूही सांगतील ह्या उत्तर प्रदेशचा भिक्षू नको, बाबासाहेबांनी इकडे दीक्षा घेतली म्हणून महाराष्ट्राचाच झाला पाहिजे, ते होईल. आणि म्हणून हेच त्यांना माहिती आहे की यांच्यामध्ये एकी नाही. यांच्यामध्ये ते पुढे निर्माण झालं तरी आमच्यात ते 5 जण उठून कोर्टात जातील, ते कोर्ट परत लढत बसेल 70 वर्ष परत आम्ही. आणि म्हणून याच्या पाठीमागचा एकच उपाय आहे की प्रत्येक जेवढे, कारण ते असंही जागतिक लेवलचं स्थळ झालेलं आहे ना ते. आता बौद्ध राष्ट्रातले बौद्ध भिक्षू आणि अध्यक्ष भारताचा भिक्षू अशी कमिटी तिथे बनावी. तिथल्या दूतावासामध्ये आम्ही ती हे करावी. त्या राष्ट्राने आपल्या राष्ट्राला यावं की हे स्थळ हे जागतिक लेवलच्या बौद्धांचं आहे, इथे कुठल्याही पंड्याने अधिकार सांगू नये. आणि म्हणून बौद्ध राष्ट्रातल्या प्रत्येक बौद्ध राष्ट्रातला एक भिक्षू आणि इंडियाचा भिक्षू हा अध्यक्ष असावा, अशी तिथे तोडजोड करावी. बघा होते की नाही? आणि त्या राष्ट्रांनी जर ते इथे तशा दृष्टीने जवळजवळ 50 ते 60 बौद्ध राष्ट्र आहेत, परंतु परमनंट 10 ते 11 राष्ट्र असे आहेत की ते स्वतःला बौद्ध राष्ट्र म्हणतात. आम्ही मार्गावर त्या निघायलाच तयार नाही, कारण आमच्या अंतस्थही स्वार्थ दडलेले. आणि म्हणून कुठलेही आंदोलन आमच्याकडे निष्प्रभ का होतात? तर आमचं आंदोलन सक्सेस व्हायच्या अगोदरच आम्ही कोण असावं, इथे आमची सुरुवात. पक्ष कसे निर्माण झाले? तर मीच अध्यक्ष असावं. मला ज्या दिवशी अध्यक्ष पदावरून काढलं की पक्ष निर्माण. नुसतं पक्षच नाही होत, आमच्या खाली झिरपत येते. ही संस्कृती खाली झिरपत आली, फार मंडळापर्यंत गेली. जोपर्यंत मंडळाचा अध्यक्ष आहे तोपर्यंत मंडळ व्यवस्थित. त्याला का काढायचं म्हटलं की तो त्याचं दुसरं मंडळ निर्माण. ही झिरपत आलेली संस्कृती आहे, कारण हिला खूप याने. म्हणून अणुबॉम्ब पडला तर ती भूमी 200 वर्षापर्यंत नापीक होते. तसंच आमचं झालेलं आहे. RSS वाल्याने तुमच्यावर टाकलेला तो अणुबॉम्ब आहे. पहिला महात्मा गांधींनी टाकला, ते अनुभव आमच्या लक्षातच नाही आले. पहिला गोलमेज परिषदेमध्ये तो म्हणतो की सगळ्या अस्पृश्याचा नेता मी आहे. बाबासाहेबांना झगडावं लागलं होतं, ते तू नाही रे बाबा मी आहे. इंडियामधून तारा पाठवावं लागल्या भरपूर, इथून झगडावं लागलं. असे अनुभव टाकत आले आमच्यावर. आणि आजही त्या अनुभवांचेच फळ आहे. म्हणून ते अणुबॉम्ब पडले तर तुमच्या अस्पृश्यामध्ये 59 जाती. बाबासाहेबाला वाटलं होतं शेड्यूल कास्ट म्हटलं त्यांनी. शेड्यूल म्हणजे यादी,
हे तरी एकत्र येईल. त्याने अनुभव टाकला 59ला 59 त्याला तशा नाही. शेवटची ती मांग गारुडी ते पण म्हणते मी नाही येत तुमच्या.